महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील असं एक गाव आहे. या गावाला सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावाचं नाव मिलिटरी आपशिंगा आहे. या गावाच्या नावातच देशसेवेचं व्रत पाहायला मिळतं. प्रत्येक घरातील एक जण सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात कार्यरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही परंपरा आज देखील कायम आहे. आपशिंगे गावातील भारतीय सैन्य दलामध्ये जाण्याची परंपरा पिढी जात असल्यामुळे या गावामधील आजोबा, वडील, मुलगा अशा माध्यमातून घरातील संपूर्ण सदस्य हे मिलिटरीमध्ये कार्यरत आहेत. घरामध्ये सैनिकांचा वारसा असल्यामुळे मुलांना लहानपणापासूनच सैनिक बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत मिलिटरी आपशिंगमधील शेकडो मुलेही देशसेवा रक्षणासाठी मिलिटरीमध्ये भरती झाले आहेत. दरवर्षी येणाऱ्या भरतीमध्ये या गावातील शेकडो मुलं देशरक्षणासाठी मिलिटरीमध्ये भरती होत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या मिलिटरी आपशिंगी या गावाबद्दलची अधिकची माहिती. आमच्या गावाची ओळख सर्व भारतामध्ये सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आमच्या गावाला श्री छत्रपती शिवाजी महाराजच्या काळापासून आज अखेर सैनिकीनी परंपरा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा आमची लोक शिवाजी महाराजांच्या काळात सैन्यात होती. त्याच्यानंतर ब्रिटिश काळात सुद्धा ब्रिटिशांच्या सैन्यात सुद्धा आमची गावातील लोक होती. त्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईत सुद्धा आमच्या गावातल्या लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला होता. आझाद हिंद सैन्यामध्ये सुद्धा आमच्या गावातली लोक होते. अशी काही कुटुंब आहेत आमच्या गावामध्ये की त्यांच्या तीन पिढ्या सैन्यात आहेत. अशी काही कुटुंब आहेत की वडील शहीद झालेत, मुलगा सुद्धा शहीद झालाय. अशी सुद्धा आमच्या गावातली कुटुंब आहेत. आणि आमच्या गावाचं नाव पूर्ण भारतात जगात सुद्धा आमच्या गावाचं नाव येते. ज्या पहिल्या महायुद्धात आमची लोक ज्या वेळेला युद्ध करत ह्याच्यामध्ये गेली होती परदेशात, त्यावेळेला तिथं वॉर मेमोरियल मध्ये आमच्या गावातल्या लोकांची सुद्धा नावं आहेत. त्याचं रेकॉर्ड सुद्धा आमच्यापाशी आहे. आपशिंगे गावाचा हा विजयस्तंभ आपशिंगे गावाच्या शौर्याचा, इतिहासाचा साक्षीदार आहे. विजयस्तंभाच्या पाठीमागच्या बाजूला इंग्रजांच्या काळातील पहिलं महायुद्धात या गावातील 46 सैनिक शहीद झाले होते. याची शिला देखील लावण्यात आली आहे. त्याचबरोबर 1962 मध्ये झालेल्या युद्धात 4 जवान या गावाचे शहीद झाले होते. यांची नावे देखील या मागच्या बाजूला कोरली आहेत. 1971च्या बांगलादेशच्या युद्धात शहीद झालेले सुभेदार पवार यांचं नाव देखील येथे कोरलं आहे. त्याचबरोबर आझाद हिंद सेनेमध्ये 4 लोके सहभागी झाली होती. यांची नावे देखील या शिलांवर कोरली गेली आहेत. एकंदरीतच या विजयस्तंभाला भेट दिल्यानंतर या गावाचा इतिहास नेमका काय आहे, या गावाने भारत माताच्या संरक्षणासाठी काय दिलं आहे, हे या विजयस्तंभाकडे पाहिल्यानंतर दिसून येते. आणि हाच वारसा आज देखील मिलिटरी आपशिंगे या गावातील युवा पिढी पुढे घेऊन चालली आहे. अशोक साहेबराव निकम, कंपोस्ट आपशिंगे मिलिटरी. मी कोर्स ऑफ सिग्नल मध्ये 1974 साली भरती झालो होतो. 19 वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर 1993 साली रिटायर झालो. माझा मुलगा सुद्धा 2000 साली भरती झाला आणि 2020 साली 20 वर्ष सर्व्हिस करून आता रिटायर झाले. आम्ही दोघेही फौजमध्ये होतो. बाकी या गावाला पहिल्यापासूनच आहे की प्रत्येक घरातील एक जवान मिलिटरीमध्ये जावा. फर्स्ट वॉरमध्ये 46 लोक आमची गेलेली होते, शहीद झालेले होते. 1971, 72, 63 साली सुद्धा वॉरमध्ये झालेले शहीद झालेले आहेत. त्यातली काही लोक आहेत, अजून काही लोक संपलेली आहेत. बाकी ह्या गावचा इतिहास पूर्वीपासूनच आहे की मिलिटरीमध्ये भरती होणे. आजच्या सुद्धा तरुणांचा तोच आहे की आम्ही भरती होणे, अग्निवर खतम करून नॉर्मल जे मिलिटरीमध्ये भरती करतात त्यामध्ये यांनी रेग्युलरली भरती करावी असं. मिलिटरी आपशिंगे या गावाचा गौरवशाली परंपरेचा आदर्श राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात आहे. त्यामुळे अनेक गावांनी या गावाचा आदर्श घेऊन आपल्या गावातील युवा पिढीला देशसेवा करण्यासाठीचा आदर्श ठेवावा असं आवाहन देखील माजी सैनिकांनी केलेलं आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.